हे प्रकरण सरकारने दाबलं असतं एवढा मोठा गौप्यस्फोट. मित्र हो, नाशिक मधला भोंदू बाबा अशोक खरात त्याच्या एक एक भानगडी समोर येत असून हे प्रकरण रोज एका नव्या वळणावर पोहोचू लागलेलं आहे. हा भोंदू बाबा तुरुंगात गेला. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामाही द्यावा लागला. परंतु राज्य सरकारमधले 9 मंत्री नेते या भोंदू बाबाच्या दरबारामध्ये हजेरी लावत असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे. बड्या बड्या मंत्र्यांचे फोटो सुद्धा महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत या भोंदू बाबाच्या सोबतीचे. महाराष्ट्रानं अंधश्रद्धा विरोधी कायदा केलेला आहे, पण ज्यांच्या हाती कायदा करण्याची जबाबदारी आहे तेच या कायद्याला कसं वाकवत आहेत. सदरच्या 9 नेत्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, धनंजय मुंडे, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील असे आणखी काही जण, अशी काही नावं यामध्ये घेतली जाऊ लागली आहेत. काहींचे फोटोही आलेले आहेत समोर. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आतापर्यंत अनेक दावे केलेले आहेत, गौप्यस्फोट केलेले आहेत. परंतु आता उद्धव ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी एक मोठा हादरा देणारा गौप्यस्फोट केला आहे. अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीसाठी विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वीच SIT नेमले आहे. मात्र निम्म मंत्रिमंडळ यात असल्यामुळं हे प्रकरण बाहेर येऊ द्यायचंच नव्हतं. केवळ पत्रकार आणि पीडित महिलेमुळे हे प्रकरण बाहेर आलं, अन्यथा हे प्रकरण सरकारने दाबलं असतं एवढा मोठा गौप्यस्फोट भास्कर जाधव यांनी केलाय. त्याचबरोबर या प्रकरणी SIT कधी नेमली याची माहिती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच महाराष्ट्राला द्यावी अशी मागणी सुद्धा भास्कर जाधव यांनी केली आहे. अधिवेशनाच्या काळात सरकारने याबाबत वस्तुस्थिती मांडणं गरजेचं होतं, कारण यामध्ये फक्त रुपाली चाकणकर आणि राजकीय पुढारीच आहेत असं नाही, यात उच्चपदस्थ अधिकारी देखील आहेत. अशोक खरातची उठबस करण्यामध्ये ते अधिकारी गुंतलेले आहेत. केवळ चाकणकर यांचा राजीनामा घेऊन सरकारनं या विषयावरील लक्ष दुसरीकडे वळवू नये. राजीनामा झाला म्हणजे सगळं प्रकरण संपलं असं समजू नये. सरकारमधले अनेक मंत्री आणि अधिकारी यात असल्यामुळं हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचं सुद्धा या भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. या खरात प्रकरणामध्ये आत्ता SIT नेमल्याचं सांगितलं जातंय आत्ता, पण अधिवेशनाच्या आधी SIT नेमलेली आहे. मात्र निम्म मंत्रिमंडळ यात असल्यामुळे हे प्रकरण बाहेर येऊ द्यायचंच नव्हतं. या प्रकरणात IAS IPS अधिकारी आहेत. हे प्रकरण पोलिसांना देखील माहित होतं, म्हणून हे प्रकरण बाहेर आलेलं नाही. एवढा मोठा खळबळजनक दावा भास्कर जाधव यांनी केलेला आहे. या प्रकरणाची धागेदोरे खोलवर गुंतलेले आहेत. राज्यकर्त्याकडून अनेकांना पाठीशी घालून गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ देण्याचं काम सुरू आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये नाशिक मधल्या हॉटेलचा उल्लेख झाला होता, तेव्हा राज्यकर्त्यांनी मागचा पुढचा विचार न करता प्रकरणाला क्लीन चिट दिली. नाशिक मधलं प्रकरण कळायला एवढा उशीर का झाला असा सवाल सुद्धा जाधव यांनी केलेला आहे. भोंदू बाबाच्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रात मोठी खळबळ उडालेली आहे व त्या अशोक खरात आणि या नेते वगैरे यांच्या सहभागामुळे मोठी खळबळ उडाली. आणि हे सगळं असताना ठाकरे सेनेचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारवर बॉम्ब टाकलेला आहे. बॉम्ब. भास्कर जाधव यांनी केलेला हा दावा जर सत्य असेल तर या सगळ्या प्रकरणातून फारसं काही बाहेर येईल असं म्हणणं, तसं अपेक्षा करणं थोडंसं चुकीचं सुद्धा होऊ शकतं. सरकारची असलेली विश्वासार्हता पुन्हा एकदा धोक्यात येऊ शकते आणि त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने जनतेला याबाबतची माहिती देणं आवश्यक बनलेलं आहे. या प्रकरणामध्ये काही मंत्री नेते अडकू शकतात आणि त्यामुळं सरकारला सुद्धा मोठा हादरा बसू शकतो. त्यामुळं भास्कर जाधव म्हणतात त्याप्रमाणे हे प्रकरण खरोखरच दाबलं जाईल काय? काही मोहरे पूर्ण करून बडे मासे अलगद यातून सोडवण्यासाठी काही प्रयत्न होईल काय? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.